नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे। आज रात्री मध्यरात्री तसंच पुढील 24 तासामध्ये म्हणजेच 31 मे रोजी राज्याच्या काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। छोटीशी अपडेट आहे। आज मध्यरात्री आणि पुढील 24 तासात होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर बघणार आहोत। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या अपडेट्ससाठी। मित्रांनो, आज मध्यरात्रीला बघितलं नंदुरबार आणि धुळे जिल्ह्याच्या काही परिसरामध्ये नवापूर, नंदुरबार, साखरी हा जो काही परिसर आहे, धुळे जिल्ह्याचा काही, नंदुरबारचा काही, बोपखेल, तसंच या ठिकाणी हा जो सर्व परिसर आहे तळोदा, शहादा, दोंडाईचा या परिसरामध्ये आज मध्यरात्रीला काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे। बाकी परिसरामध्ये पावसाची शक्यता फार काही नाही। नांदेड जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे काही ठिकाणी आपल्याला आज पाऊस बघायला मिळू शकतो। नांदेड आणि लातूरच्या काही परिसरामध्ये हलक्या सरींची शक्यता मध्यरात्रीला बघायला मिळू शकते आहे। किनारपट्टीला ढगाळ वातावरण राहील, अधूनमधून तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। मध्यरात्रीला फार काही पावसाची शक्यता नाही। आणि मित्रांनो, पुढील 24 तासामध्ये म्हणजेच 31 मे रोजी जर बघितलं, 31 मेच्या बऱ्याच भागामध्ये 31 मेला पावसाची शक्यता आहे। तर 31 मेला किनारपट्टीला जर बघितलं, किनारपट्टीला ढगाळ वातावरण राहील, विजांचा गडगडाट, दुपारच्या वातावरणामध्ये पाऊस बघायला मिळू शकतोय। सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये, साताराकडे पावसाची शक्यता आहे। तसेच इकडे सांगली, कोल्हापूरकडे जर बघितलं तर कोल्हापूरच्या काही परिसरामध्ये दुपारच्या दरम्यान पाऊस बघायला मिळू शकतोय आणि सांगलीकडे देखील सायंकाळच्या दरम्यान पावसाचा जोर वाढतोय। सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूरकडे पावसाची शक्यता उद्या जास्त आहे पुढील 24 तासामध्ये। सातारा, पुणेकडे जर बघितलं हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे। नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील, विजांच्या गडगडाटासह भाग बदलत पाऊस राहील। काही ठिकाणी वातावरण कोरडे राहील। नाशिकमध्ये मालेगाव, मनमाड या परिसरामध्ये, अहिल्यानगरच्या उत्तर परिसरामध्ये पावसाची शक्यता काही भागामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते। कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर या काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्याच्या काही परिसरामध्ये हलक्या स्वरूपात, जालना जिल्ह्याकडे फार काही पावसाची शक्यता नाही। छत्रपती संभाजीनगरकडे काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय। बीडकडे जर बघितलं, बीडकडे ढगाळ वातावरण राहील, विजांचा गडगडाट, हलक्या सरींची शक्यता आहे। बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील, तुरळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे। तसेच धाराशिव, लातूर या ठिकाणी देखील भाग बदलत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही। आपल्याला जोरदार पाऊस हिंगोलीकडे काही ठिकाणी बघायला मिळू शकतोय। तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता हिंगोलीमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे। विदर्भात जर बघितलं, नागपूर, भंडाराकडे पावसाची शक्यता फार काही नाही। भंडाराकडे आणि गोंदियाकडे काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पुढील 24 तासामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो। या ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी काही परिसरामध्ये पावसाची शक्यता हलक्या स्वरूपात। गडचिरोलीकडे ढगाळ वातावरण राहील, चंद्रपूरकडे देखील ढगाळ वातावरण, यवतमाळ आणि वर्धाकडे विजांच्या गडगडाटासह पुढील 24 तासामध्ये 31 मेला सायंकाळच्या दरम्यान यवतमाळ, वर्धाकडे पावसाची शक्यता आहे हलक्या स्वरूपात। अमरावतीला देखील पाऊस बघायला मिळू शकतोय। अकोलाकडे पावसाची शक्यता फार काही नाही। पुढील 24 तासामध्ये अकोलाकडे वातावरण बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील। तसेच वाशिमच्या काही परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे। बुलढाणामध्ये जर बघितलं, पुढील 24 तासामध्ये बुलढाणाकडे ढगाळ वातावरण राहील, विजांचा गडगडाट काही ठिकाणी बघायला मिळू शकतोय। पावसाची शक्यता हलक्या स्वरूपात आहे। भाग बदलत तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय बुलढाणामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये। खानदेशात जळगावकडे आणि धुळे जिल्ह्याकडे काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय। जळगाव, धुळेकडे, नंदुरबारकडे सायंकाळच्या दरम्यान, रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता फार काही नाही। तर मित्रांनो, पुढील तुमच्या विभागाच्या हवामानानंतर जाणून घेण्यासाठी तुमच्या विभागाचे नाव आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला भेटूया पुढील व्हिडिओसोबत, तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार। भेटूया पुढील व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।